जिल्हाधिकाऱ्यांनी डीजेवरील निर्बंधाचे स्वतंत्र आदेश काढले। पोलिसांनी देखील ध्वनी प्रदूषणासंदर्भात गावागावात बैठका घेतल्या। तरी पण एनटीपीसी फताटेवाडी तालुका दक्षिण सोलापूर येथील गणेशोत्सव मंडळाने विसर्जन मिरवणुकीत डीजे लावला होता। वळसंग पोलिसांनी त्या डीजेवाल्या बाबूला पकडले। डीजे सिस्टीम व टेम्पो जप्त करून पोलीस ठाण्यात आणले आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर वळसंग पोलिसांनी केलेली ही पहिलीच कारवाई ठरली आहे। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163(1) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजाचा डीजे व लेझर लाईट वापरास बंदी असल्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आहेत। ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी देखील डीजे विरोधात सक्त सूचना केल्या आहेत। तरी देखील फताटेवाडी येथील एका गणेशोत्सव मंडळाने मंगळवारी विसर्जन मिरवणुकीत डीजे लावला होता। त्याची माहिती एका नागरिकाने वळसंग पोलिसांना कळवली। सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शंकरराव पाटील बनकर चव्हाण यांचे पथक तिथे पोहोचले। या मिरवणुकीत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना देखील डीजे लावला म्हणून राम भीमराव माने, विनायक गुरुशांत तळवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यानंतर मिरवणुकीतील डीजे, टेम्पो व इतर साहित्य जप्त करून पोलीस ठाण्यात आणले। डीजे वाल्यास नोटीस देऊन सोडले असून त्याच्यावर न्यायालयात खटला पाठवणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी सांगितले। आपल्या जिल्हाधिकारी साहेब माननीय कुमार आशीर्वाद साहेबांनी जो नियम काढला होता सोलापूर शहराला डीजे मुक्त करण्यासाठी, त्या संदर्भात सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिलीच कारवाई झालेली आहे ती वळसंग पोलीस स्टेशनच्या अंतर्गत। काय म्हणाल तुम्ही या कारवाईविषयी? गणेशोत्सव 2025 अनुषंगाने वारंवार बैठका घेऊन गणेश मंडळ, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि पोलीस पाटील यांच्या संयुक्त बैठका घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर साहेब, अक्कलकोट डिव्हिजनचे एसडीपीओ श्री विलास यामावर साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी सूचना दिल्या होत्या की यावर्षी मान्य उच्च न्यायालयाचा जो आदेश आहे की डीजे साऊंड आणि लेझर लाईट या संदर्भाने ज्या काही म्हणजे मनुष्य जीवावर जे काही विपरीत परिणाम होतात त्या संदर्भाने सर्व गणेश मंडळाची भीती घेऊन त्यांना त्याच्यापासून परावर्त करण्यासाठी आम्हाला सूचना दिल्या होत्या। आम्ही प्रत्येक गावामध्ये ज्यावेळेस गणेश मंडळ बसण्याच्या पूर्वी, गणेश स्थापनेच्या पूर्वी प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही मीटिंग घेतल्या। मीटिंगमध्ये आम्ही सूचना दिल्या होत्या। त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सुद्धा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163(1) नुसार मनाई हुकूम काढला होता। त्यान्वये लेझर लाईट आणि डीजे साऊंड सिस्टम याला त्यांनी गणेशोत्सव काळामध्ये बंदी सांगितलेली होती। या सर्व आदेशाची प्रत आम्ही सोबत घेऊन प्रत्येक मीटिंग मध्ये प्रत्येकाला आम्ही सांगितलेलं होतं। तरी पण काही लोकांनी त्या आदेशाची अवज्ञा करून फताटेवाडी येथील एनटीपीसीच्या रोड समोर डीजे लावण्याचा प्रयत्न केला। डीजे लावून ते काही वाद्य वाजवून ते गणेशाची मिरवणूक काढली होती। मग आम्हाला जशी माहिती भेटली त्यानुसार आम्ही तात्काळ आमचे पोलीस अंमलदार आमची टीम तिथं पाठवली आणि त्या ठिकाणी आम्ही कारवाई करत जात असताना तिथे भडक लागल्यामुळे त्या लोकांनी डीजे वगैरे बंद करून ठेवला होता। मग त्याच्यामुळे त्याच्यावर रिडिंग घेता आली नाही, परंतु त्यांनी डीजे वापरून माननीय जिल्हाधिकारी साहेब तसंच जिल्हा दंडाधिकारी साहेब यांच्या आदेशाची जे त्यांनी अवज्ञा केली त्या संदर्भाने वळसंग पोलीस ठाणे इथे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्हा नंबर 415/2025 गुन्हा दाखल केलेला आहे आणि यातील आरोपीवर आम्ही कठोर कारवाई करत आहोत। या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला सर्वांना सांगायचं आहे की यावर्षी पर्यावरणपूरक आणि आपण पारंपरिक पद्धतीने वाद्य वाजवून या गणपतीची उत्सव साजरा करणे खूप गरजेचं आहे। या उत्सव यामध्ये कोणीही डीजे, लेझर लाईट आणि ज्या काही मान्य उच्च न्यायालयाने बंदी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या कोणी करू नये असं मी या तुमच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो। वळसंग पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे। आम्ही सर्वांना अवगत करत आहोत की यानंतर असा काही प्रकार आमच्या हद्दीमध्ये कोणी करू नये असं आम्ही वारंवार सांगत आहोत। कोणीही गणेशोत्सवाच्या मिरवणुकी दरम्यान असा काही प्रकार करू नये असं मी यासाठी सर्वांना आवाहन करीत आहे।
सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.